बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पिकूची पिशी जादूगार आहे की काय? कारण ती वेगवेगळी रूपं घेऊ शकते. पिकूची नाटकाच्या अद्भुत जगाशी ओळख झाली आणि त्याला नवीन मित्रमैत्रिणीसुद्धा मिळाले. ऐकूया या गोष्टीत. पिकूची किमयागार आत्या. ओरिजिनल स्टोरी पिकू अँड हिज मॅजिकल पिशी बाय प्रथम बुक्स. गोष्ट लिहिली आहे सोमक घोषाल, चित्रांकन प्रोइती रॉय, मराठीत अनुवाद रुपाली भावे. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. ऐकूया पिकूची किमयागार आत्या. दुपारचे 12 वाजले की शाळा सुटल्याची घंटा वाजायची. मग पिकू आणि त्याचे मित्रमैत्रिणी एका रांगेत शाळेच्या दारापाशी येत. सगळ्या मुलांचे आईबाबा मुलांची वाट पाहत बाहेर उभे असत. बुढ्ढी के बाल विकणाऱ्या माणसाच्या गाडीची घंटा किणकिणू लागे. मोठी पांढरी दाढी असलेले शाळेबाहेर खाऊ विकणारे काका गरम तेलात भजी सोडत. टॅक्सी आणि बसेस पी 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 पॉ 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 करू लागत आणि पिकू आपल्या बाबांना शोधू लागे. कधीकधी पिकूला बाबांच्या ऐवजी पिशी म्हणजे त्याची आत्या दिसे. तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटत असे. पिशी त्याला शाळेतून न्यायला येई ते दिवस खास असत. पिशी म्हणजे टुटी फ्रुटी आईस्क्रीम खायला जाणं. बाबा म्हणजे सरळ घरी जाणं. पिशी म्हणजे लाल डबल डेकर बसची वाट पाहणं. बाबा म्हणजे समोर आलेल्या पहिल्या टॅक्सीत बसणं. पिशी म्हणजे नवीन कॉमिक्स आणि भीतीदायक मुखवटे विकत घेणं. बाबा म्हणजे गणिताचा गृहपाठ आणि लेखनाचा सराव करणं. इतर मुलं आपल्या आईबाबांबरोबर राहत असत. पिकू त्याची पिशी आणि बाबा यांच्याबरोबर राहत असे. बाबा म्हणजे शांत गंभीर मोठा भाऊ आणि पिशी म्हणजे त्याची दंगेखोर आणि मजेशीर धाकटी बहीण, अर्थातच पिकूची आत्या. सोमवार ते शुक्रवार बाबा ऑफिसला जायचे आणि पिशी कॉलेजला. शनिवारी आणि रविवारी बाबा पिकूला बागेत घेऊन जायचे. तिथे पिकू कुत्र्यांबरोबर खेळायचा. त्यांच्या ओल्या ओल्या गार गार नाकांना हलकेच स्पर्श करायचा. घरी आल्यावर पिशी त्याला पुस्तकं वाचून दाखवायची. पूर्वी आई वाचून दाखवायची ना, अगदी तशीच. पिशीने त्याला पतंग उडवायला सुद्धा शिकवलं होतं. एका रविवारी संध्याकाळी पिशीने पिकू आणि बाबा यांना एका वेगळ्याच ठिकाणी नेलं. त्या ठिकाणी पिकू आधी कधीच गेला नव्हता. त्या गूढ वाटणाऱ्या इमारतीचं नाव होतं नाट्यगृह म्हणजेच थिएटर. आतमध्ये खुर्च्यांच्या रांगाच रांगा होत्या. त्या सगळ्या खुर्च्यांच्या समोर होता रंगमंच. पिकू बाबांच्या शेजारी खुर्चीत बसला आणि काय होतंय त्याची वाट बघू लागला. नाट्यगृहात सगळी मोठी माणसं चुपचाप बसली होती किंवा हळू आवाजात कुजबुजत होती. कोणी खोकलं तरी अगदी हळू आवाजात खोकत होतं. आणि मग अचानक नाट्यगृहातले दिवेच बंद झाले. दिवे परत आले तेव्हा प्रकाशात होती पिशी. ती होती रंगमंचावर म्हणजेच स्टेजवर. पिकू अवाक झाला. त्याला पिशीला हाक मारावीशी वाटली. पण आत्ता ना ती पिकूची पिशी नव्हती. त्या दिवशी ती होती राजकन्या. भरजरी कपडे आणि सोन्याचे खूप दागिने घातलेली. पुढच्या वेळी ती एक पांढऱ्या केसांची वेडसर डोळ्यांची जख्ख म्हातारी झाली होती. पिशी एखाद्या राणीसारखी बोलू शकायची. एखाद्या गावाकडल्या मुलीसारखी ती खड्या आवाजात गाऊ शकायची. कधीकधी नेहमीसारखी जीन्स आणि टी शर्ट न घालता ती साडी नेसायची. काही वेळा ती केस बांधण्याऐवजी मोकळे सोडायची. इतर कोणाचीही आत्या पिकूच्या पिशीसारखी नव्हती. इतर मुलांना एक आई आणि एक बाबा होते. पिकूला एक बाबा होते आणि एक पिशी. ती जादूने निरनिराळी रूपं घेऊ शकायची. वेगवेगळी माणसं होऊ शकायची. तू इतकी वेगवेगळी माणसं कशी होऊ शकतेस? एक दिवस पिकूने पिशीला विचारलं. तू तर म्हातारी नाही आहेस, मग एखाद्या म्हाताऱ्या बाईला कसं वाटेल ते तुला कसं कळतं?
मग पिशीने पिकूला आपलं खास गुपित सांगितलं. एखाद्या व्यक्तीला काय वाटतंय हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्यांना नीट पाहावं लागतं. ते कसे चालतात, बोलतात, विचार करतात हे सगळं बघायचं. त्यांना प्रश्न विचारायचे आणि खूप खूप लोकांशी मैत्री करायची. आणि मग आपल्या मनाला मोकळं मोकळं उंच उंच उडू द्यायचं. मग पिकूने पण तेच केलं. एक दिवस दुपारच्या टळटळीत उन्हात त्याने भाजीची गाडी ढकलत जाणाऱ्या भाजीवाल्याचं निरीक्षण केलं. एक झिपरा कुत्राही होता त्याच्याबरोबर. नंतर एक दिवस तो बागेमध्ये व्हीलचेअरमध्ये बसलेल्या एका मुलाजवळ बाजूला उभा राहिला आणि त्याने त्या मुलाशी मैत्री केली. जेव्हा त्याचे आजोबा त्याच्याकडे राहायला आले तेव्हा पिकूने त्यांनाही विचारलं, आबा, लहानपणी तुम्हाला गृहपाठ आवडायचा का? जे आपल्यासारखे नाहीत त्यांना कसं वाटत असेल ते समजण्यासाठी पिकूने फक्त आपल्या मनाला मोकळं मोकळं उंच उंच उडू दिलं. आणि पिकूसाठी हे जग हाच एक रंगमंच झाला. किती सुंदर गोष्ट लिहिली होती सोमक घोषाल यांनी आणि त्याचं सुंदर मराठी रूपांतर रुपाली भावे आणि चित्र सुंदर होती प्रोइती रॉय यांची. तर अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी आणि गोष्टीमधली चित्र बघण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला नक्की भेट द्या. यूट्यूबवर, वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर. इंस्टाग्राम ID आहे बुक्स दॅट स्पीक. भेटूया लवकरच पुढल्या प्रस्तुतीत. बाय बाय. धन्यवाद.